यांना जायचंय खरं, त्यांना आता निघायचंय, पण तुम्ही असे प्रश्न विचारताय, मग त्यांना निघताना प्रॉब्लेम होतोय. तुम्ही पालकमंत्री पदाचा सुटेल लवकरच तिढा जो आहे तो, त्याच्यामध्ये त्यांना मार्ग निघेल. त्यांना आता लवकरच आम्ही पण पालकमंत्री ठिकठिकाणी होईल याची वाट बघतोय. परंतु आता मार्चमध्ये बजेट आहे. आता आजच मला कोल्हापूरच्या मंदिरात मी गेले होते, तर मंदिर देवस्थाननी सांगितलं की आम्हाला विकास कामांसाठी निधी पाहिजे. तर मी असं म्हणणार होते पालकमंत्र्यांना विचारा, मग मी ते शब्द बदलले आणि म्हटलं की तर जरा एकदा चंद्रकांतदादा पाटलांशी बोलू आपण आणि मग तिघांशी बोलू, कारण कोल्हापूरचा विषय आहे म्हणून त्यांना सांगितलं. स्थानिक लोकप्रतिनिधी, मग राजेश क्षीरसागरच आहे तिकडे, हे सगळे यातले मार्ग आज ना उद्या निघेल. मला थोडंसं वाटतं की तुम्ही इतकं पालकमंत्री, त्याच्यानंतर हा सगळा प्रकरण, इतकी गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे त्यामध्ये होतं आहे काय की दुसरं काही चांगलं घडत असेल इतर गोष्टी, त्याला जागाच राहत नाही आहे. म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये गेलं तर एक माणूस असा चादरी टाकून बसून राहतो, तसं सगळ्या हिंसाचाराच्या बातम्याच इतक्या येत आहेत की दुसरं काही म्हणजे बघावं का बघू नये बातम्यांमध्ये, हा प्रश्न दिसतो आहे. आणि तेच प्रसिद्धी जरूर करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही, हे पण खरं आहे. परंतु ती करत असताना निदान काही 4 गोष्टी चांगल्या दिसल्या तर मला असं वाटतं की त्या तुम्ही कोल्हापूरकरांवर आमची मदार आहे बरीच, ते तुम्ही पुढाकार घ्या असं आमची विनंती आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.